येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग येत आहे। कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक मातोश्रीवर पार पडली। या बैठकीला ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत, जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत विधानसभा अधिकारी संपत हडप यांच्यासह शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन सावंत यांना तुम्ही कामाला लागा असे आदेश दिलेत। त्यामुळे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन सावंत यांची उमेदवारी आता निश्चित झाली आहे। नितीन सावंत यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले। दरम्यान नितीन सावंत मतदारसंघात जोरदार पक्षबांधणी करीत असून निवडणुकीच्या दृष्टीने ते सुद्धा जोरदार तयारीला लागलेत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी कर्जत विधानसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील यांना कमालीची लीड मिळवून देण्यात महाविकास आघाडी प्रामुख्याने ठाकरे गट नक्कीच यशस्वी राहिलाय। त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीत त्यांनी मतदारसंघात शिवसेनेची ताकद कशा प्रकारे आहे याचा आढावा नक्कीच दिला असणार। त्यामुळे विधानसभेला आपला विजय निश्चित होणार याचा ठाम विश्वास नितीन सावंत यांनी उद्धव ठाकरेंना दिला असणार। दरम्यान नितीन सावंत यांच्या उमेदवारीने आता राष्ट्रवादीचे नेते सुधाकर गारे यांचा ठाकरे गटात प्रवेशाच्या चर्चांना आता ब्रेक लागणार आहे। सुधाकर गारे ठाकरे गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील या सध्या सुरू असलेल्या चर्चांना आता नितीन सावंत यांच्या उमेदवारीने पूर्णविराम मिळणार आहे। त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे। नितीन सावंत यांच्या समोर आता कोण कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।